गुड इव्हनिंग स्टुडंट. आज मी तुमच्यासाठी इंटिग्रेशनचा खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलेली आहे, जे आपल्या बोर्ड एक्झामला खूपच इम्पॉर्टंट आहे. आतापर्यंत आपण इंटिग्रेशनचं काही बेसिक कन्सेप्ट म्हणजे कसं इंटिग्रेशन फॉर्म्युल्यानी यूज करायचं ते बघितलं होतं. आता आपण काय बघणार आहोत, त्याचे मेथड बघू. कशाचे? इंटिग्रेशनचे मेथड बघणार आहोत. ठीक आहे. 3 मेथड आहे आपल्याकडे. पहिली मेथड आहे सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. सेकंड आहे पार्ट मेथड आणि तिसरी आहे पार्शियली फ्रॅक्शन मेथड. तर ठीक आहे. तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत सबस्टिट्यूशन मेथड. कोणती बघणार आहोत? सबस्टिट्यूशन मेथड बघणार आहोत. ठीक आहे. तर आपला एक थेरम आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, तो पण IMP करून ठेवा तुम्ही, बोर्ड एक्झामला विचारतात. ठीक आहे. थेरम असा आहे की इफ x इक्वल्स टू फाय ऑफ टी इज अ डिफरेन्शिएबल फंक्शन ऑफ टी, या फंक्शनला आपण कशाने डिफरेन्शिएबल केलं? टीनी. देन इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू इंटिग्रेशन एफ ऑफ फाय ऑफ टी फाय डॅश ऑफ टी. डॅश मीन समजते डेरिव्हेटिव्ह असते. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत, आपल्याकडे गिवन पार्ट्स दिला आहे आणि आपल्याला प्रूफ करायचा आहे हा पार्ट. ठीक आहे. तर कसं प्रूफ करणार आपण? तर बघा, फर्स्ट टाइम आपण काय केलं, जो गिवन दिला आहे तो डाटा लिहिला, त्याला मी काय करणार आहे? डिफरेन्शिएबल करणार. कशाने? टीनी. कारण या साईडला कोणता व्हेरिएबल आहे? टी व्हेरिएबल आहे. जो लेफ्ट साईडला व्हेरिएबल असतो तो पकडायचा. तर डिफरेन्शिएट केल्यावर काय होणार? एक्स डी एक्स बाय डी टी इक्वल्स टू फाय ऑफ टीचा डेरिव्हेटिव्ह काय होणार? फाय डॅश ऑफ डी टी. आपण फाय डॅश ऑफ टी. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशनची डेफिनेशन, जसं इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स काय होते? कॅपिटल ऑफ एफ ऑफ एक्स. तुम्ही काही बुक्समध्ये जी ऑफ एक्स पण घेतलेला आहे. ठीक आहे. तर मी एफ ऑफ एक्स घेऊन आणलेला आहे. तर याला काय केलं मी? डेरिव्हेटिव्ह अप्लाय केली. डेरिव्हेटिव्ह अप्लाय केल्यावर काय होणार? डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन काय होतो? कॅन्सल. तर काय राहणार? फक्त एफ ऑफ एक्स तो या साईडला लिहिला आहे आणि याला काय लागेल? डेरिव्हेटिव्ह लागणार. कारण मी इथे काय केलं आहे? या स्टेपला डेरिव्हेटिव्ह अप्लाय केला आहे. ठीक आहे. बाय चेन रूल काय सांगते आपल्याला? डी बाय डी टी एफ ऑफ एक्स इक्वल्स टू डी बाय डी एक्स कॅपिटल ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स बाय डी टी. हा आपल्याकडे डाटा आहे. काय दिलेला आहे? एफ ऑफ एक्स दिलेला आहे. बघा, हा जो दिला आहे एफ ऑफ एक्स डी एक्स बाय डी टी ॲज इट इज लिहिलं मी. एफ ऑफ एक्स, ठीक आहे, एफ ऑफ ॲज इट इज लिहिलं. एक्स मीन्स काय आहे इथं? एक्स काय घेतला आहे गिवनमध्ये? फाय ऑफ टी. तर फाय ऑफ टी डी एक्स बाय डी टी काय होतो? फाय डॅश ऑफ डी टी. ओके. तर देअरफोर द इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल्स टू काय झालं? इंटिग्रेशन कॅपिटल एफ फाय ऑफ टी फाय डॅश ऑफ टी डी टी. ठीक आहे. नेक्स्ट याच्यात आहे फॉर्म्युले. एकदा फॉर्म्युले, हे पण खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहे. कधी तुम्हाला CET मध्ये कामात येणार, जीमध्ये कामात येणार. डायरेक्टली तुम्हाला प्रॉब्लेम बघितल्याबरोबर इंटिग्रेशन अप्लाय करता येते. तर या टाईप्सचे काय दिले आहे? मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युले. काही क्वेश्चन तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे. तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत सबस्टिट्यूशन मेथड. ठीक आहे. तर इंटिग्रेट द फॉलोविंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स, या टाईपची तुम्हाला क्वेश्चन हेडिंग दिलेली राहते. ठीक आहे. तर क्वेश्चन नंबर 1 बघणार आहोत. बघा कसं सॉल्व करायचं. आता सबस्टिट्यूशन मेथड मीन्स काय होते? तुम्हाला आठवते आपण डेरिव्हेटिव्हमध्ये पण शिकलेलं आहे, सबस्टिट्यूट करणे. बरोबर आहे. एखाद्या जागी एखादी गोष्ट टाकणे म्हणजे रेड्यूस करतो. हे जे मेथड आणले आहेत ना, त्याला काय करतो? रेड्यूस करणे. त्या भागाला काय करणे? छोटं करणे. ठीक आहे. तर सबस्टिट्यूट बघा मी काय करते. इंटिग्रेशनचा आय लिहिला. इंटिग्रेशन लॉग एक्स टू द पॉवर एन एक्स डी एक्स विथ रिस्पेक्ट टू कशानं करायचं आहे? डी एक्सनं म्हणजे एक्सनं करायचं आहे. ठीक आहे. तर आता पहिल्यांदा बघायचं की काय सबस्टिट्यूट म्हणजे हे कसं समजेल तुम्हाला. तर काय करायचं? आता जसं माझं आहे कन्सेप्ट की एखादा थोडं किचकट भाग दिसत असेल तुम्हाला, कॉम्प्लिकेशन भाग दिसत असेल, तर त्या गोष्टीला पकडायचं आणि त्याच्या जागी एक छोटंसं नाव द्यायचं. पुट काय दिसतंय मला? लॉग एक्स. मी लॉग एक्सच्या जागी काय घेते? टी. मग डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. का बरं एक्स? कारण फंक्शन काय आपला
लॉग, आणि त्याचं लॉग कोणाला आहे एक्सला, म्हणून विथ रिस्पेक्ट टू एक्स. ओके, तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, टीचा dt बाय dx. ओके, dx डिवाइडमध्ये आहे, इकडे येणार होतं इंटूमध्ये, इक्वल्स टू काय राहिलं dt. जमलं. आता बघा 1/x आपल्या क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. बघा x खाली आहे तर वर काय असेल 1, आणि काय आहे dx, म्हणजे हा जो दिलेला आहे मटेरियल याच्या जागी मी काय सबस्टिट्यूट करते dt. तर I इक्वल्स टू इंटिग्रेशन लॉग एक्सच्या जागी याच्या जागी मी काय पुट करणार t टू द पॉवर n. आणि हे जे दिसत आहे तुम्हाला बघा x खाली आहे वर 1 आहे, लक्षात ठेवा. तर हे पूर्ण मिळून काय होणार, याच्या जागी मी काय पुट करेल dt. ओके, तर आता बघा इंटिग्रेशन आपल्याकडे फॉर्म्युला आहे, तुम्हाला माहिती आहे काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, x टू द पॉवर n वाला फॉर्म्युला इंटिग्रेशनचा काय होते, x टू द पॉवर n+1 बाय n+1. बघत आलं आपण बेसिकमध्ये, सेम सिमिलर तोच लावायचा. काय होणार t टू द पॉवर n+1 बाय n+1 प्लस काय लावतो आपण शेवटी एक कॉन्स्टंट व्हॅल्यू. I इक्वल्स टू, आता रिप्लेस करून टाकायचं. ओरिजिनल फंक्शन कशात आहे एक्समध्ये आहे, टी कोणा जागी घेतला होता, टीचं नाव होतं लॉग एक्स. तर काय देणार लॉग एक्स जसं दिलेलं आहे तसं n+1 बाय n+1 प्लस काय सी. हे आपलं झालं आन्सर. ठीक आहे, याला म्हणतात सबस्टिट्यूशन मेथड. नेक्स्ट प्रॉब्लेम बघू आपण. बघा नेक्स्ट प्रॉब्लेम, हा वाला प्रॉब्लेम बघा. आता हा प्रॉब्लेम आपल्याला काय सांगते, तुम्हाला कोणता पोर्शन असं की, आणि एक गोष्ट अजून सबस्टिट्यूट करताना त्याचं डेरिव्हेटिव्ह पण बघायचं की त्या क्वेश्चनमध्येच आहे का, तेव्हा तुम्हाला समजेल. जसं आता बघा या क्वेश्चनकडे जर मी बघितलं तर बघा किचकट भाग तर असं पाहिलं तर सर्वच दिसते आपल्याला, कॉम्प्लिकेशन भाग सर्वच दिसते. पण एक आयडिया म्हणून जसं बघा आता मी पुट करते, पुट x³ काय घेतो टी. का बरं x³ घेतलं, कारण x³ डेरिव्हेटिव्ह काय होतो 3x² होतो, जो मला इथं दिसत आहे. तर ज्याचा म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही पुट करता त्याचाच डेरिव्हेटिव्ह तुम्हाला कुठे दिसला पाहिजे क्वेश्चनमध्ये. तर बघा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. x³ डेरिव्हेटिव्ह काय होतो तुम्हाला माहिती आहे, डेरिव्हेटिव्ह x टू द पॉवर n काय होते n, ते दाखवते मी तुम्हाला छोट्याशा जागी. x टू द पॉवर n इक्वल्स टू काय होणार n x टू द पॉवर n-1. एकाने म्हणजे समोर एक व्हॅल्यू ठेवून द्यायची ॲज इट इज, आणि एकाने डिक्रीज करायची. काय होणार 3x² dt बाय काय dx. तर dxला इकडे आणायचं 3x² dx इक्वल्स टू काय dt. बघा आपल्या क्वेश्चनमध्ये आहे का ती टर्म आहे, मला दिसत आहे, हे बघा दिसलं तुम्हाला. मग मी काय घेते I इक्वल्स टू इंटिग्रेशन, याच्या जागी मी कुणाला पुट करेल dt आणि साइन ॲज इट इज, साइन x³ जागी काय ना t dt. I इक्वल्स टू, आता बघा इंटिग्रेशन साइन टी, इंटिग्रेशन साइन काय होते, इंटिग्रेशन साइन काय होते, ते इंटिग्रेशन साइन काय होते मायनस कॉस टी प्लस काय सी. I इक्वल्स टू मायनस कॉस टी, टीचं नाव कोण होतं x³, तर x³ प्लस काय सी. हा झाला आपला आन्सर. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम बघून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. आता नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सबस्टिट्यूशन मेथड बघता. तुम्हाला वाटलं तर या फॉर्म्युल्याने पण हा प्रॉब्लेम जमेल. बघा हे मी तुमच्या डोळ्यासमोरच ठेवणार आहे, बघून घ्या. ठीक आहे, कशात काय यूज होते तर मी सांगते तुम्हाला. बघा आता इथे मला काय दिसतं, आधी मला जर मी साइन इन्व्हर्स एक्सच्या जागी जर टी पुट केलं तर त्या साइन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतो 1/√1 - x², जो मला दिसत आहे क्वेश्चनमध्ये. मग मी काय करते पुट साइन इन्व्हर्स एक्स इक्वल्स टू टी. ठीक आहे, टी ठेवा, कोणताही व्हेरिएबल तुम्ही ठेवू शकता, असं काही नाही आहे की टीच ठेवलं पाहिजे. डेरिव्हेटिव्ह करते मी विथ रिस्पेक्ट टू एक्स. जो फंक्शनला व्हेरिएबल राहतो
तो डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू घ्यायचा, नाहीतर रट्टा माराल स्टुडंट तुम्ही की एक्सच घ्यायचं वेगळी. जर साइन इनवर्स पी असेल तर काय येणार, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू पी येणार. ओके, साइन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह काय होतो, 1/√1 - x². डेरिव्हेटिव्ह म्हणत आहे मी, इक्वल्स टू टीचा डेरिव्हेटिव्ह dt/dx. ओके, dxला आणते मी 1 - x² dx इक्वल्स टू dt. बघा बरं क्वेश्चनमध्ये ही टर्म तुम्हाला दिसत आहे का, तर बघा डिवाइडमध्ये टर्म आहे, वर 1 पण आहे आणि dx पण आहे. बघा मार्क करताय तुम्हाला, दिसलं तुम्हाला. त्यामध्ये मी पुट काय करेन, dt. तर काय होणार, I इक्वल्स टू इंटिग्रेशन साइन इनवर्सच्या जागी मी कोणाला ठेवणार, टीला. तर टी पॉवरमध्ये काय दिसत आहे, क्यूब. जसं दिसत आहे तसं तसं त्यांना चढवत जायचं, dt. ओके, सेम फॉर्म्युला हा इंटिग्रेशन लागत आहे. कोणता फॉर्म्युला आहे आपल्याकडे, x⁴n वाला इंटिग्रेशनचा काय होतो, x⁴n+1 डिवायडेड बाय n+1 होतो. ओके, तर काय होणार, t⁴ एकाने इन्क्रीज होणार, इथे इन्क्रीज होतो, डेरिव्हेटिव्ह डिक्रीज होतो, 4/4 प्लस काय c. तर I इक्वल्स टू टी काय होता, टी होता साइन इनवर्स. रिप्लेस करायचं, जो ओरिजिनल आहे साइन इनवर्स x⁴ कोण आहे, 4/4 प्लस c. बघा हा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही या पद्धतीने पण सॉल्व करू शकता, या डायरेक्ट. हे तुम्हाला CETत खूप कामाचं येणार. बघा जसं f(x⁴) काय आहे, n आहे साइन फंक्शनचा पॉवर n म्हणजे नंबर दिलेला आहे. ओके, आणि त्यानंतर याचा डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे तुम्हाला f'(x). तसंच याचा डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे √1 - x². तर काय होतं त्याचा डेरिव्हेटिव्ह, बघा बरं, f(x⁴n+1/n+1). मग मी पण काय केलं, f(x) म्हणजे फंक्शन ना, हे बघा आन्सरमध्ये फंक्शन आहे, त्याच्या पॉवरमध्ये n+1. ओके, n+1 आणि डिवाइडमध्ये n+1 4. हा पण तुम्ही अप्लाय करू शकता शॉर्टमध्ये, पण आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडनी जायचं आहे. असं शॉर्ट म्हणून जायचं आहे का नाही, तर हे तुम्हाला खूप कामात, म्हणजे कुठे येणार, CETमध्ये कामात येणार. ओके, हा तुमच्यासाठी आहे होमवर्क, जो आपण आत्ताच प्रिव्हियस बघितला होता. हा बघितला होता फंक्शनच्या पॉवरमध्ये. इथे पण काय करायचं, सिमिलर साइन इनवर्स x इक्वल्स टू काय, पुट, हिंट देते तुम्हाला, पुट साइन इनवर्स x इक्वल्स टू काय, t. पुट करायचं, तुम्हाला आन्सर भेटेल. ओके, हा तुमच्यासाठी होमवर्क आहे, ट्राय करा, खूप इम्पॉर्टंट आहे. तर नेक्स्ट प्रॉब्लेम घेत आहे मी. बघा नेक्स्ट आहे, आता इथे बघा काय पुट करू शकतो आपण, ज्याच्याने आपल्याला तिथेच डेरिव्हेटिव्ह भेटेल. जर सपोज पुट लॉग ब्रॅकेटमध्ये log x इक्वल्स टू काय घेतली मी, t. ओके, log x इक्वल्स टू काय, t घेतलं. तर लॉग याचा डेरिव्हेटिव्ह घेते मी, डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, आता हा इथे बघा चेन रूल लागत आहे, तर मी बघा कसला, लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x. x मीन्स कोण, हा समोरचा म्हणजे log x. ओके, लॉगचा झाला डेरिव्हेटिव्ह, हा समोर गेली तर कोण आहे, log x. log xचा डेरिव्हेटिव्ह 1/x इक्वल्स टू dt/dx. आता बघा बरं, 1/x log x इक्वल्स टू, या dxला इकडे आणते मी, इक्वल्स टू dt. बघा बरं, ही टर्म तुम्हाला दिसत आहे का, बघा बघा 1/x log x आला आहे, बस. तर I इक्वल्स टू इंटिग्रेशन 1 ॲज इट इज, कारण ही टर्म खाली दाखवत आहे म्हणून मी खाली लिहित आहे, नाही तर कन्फ्यूज व्हाल. 1 आहे ना, वर 1 आहे, ही टर्म कुठे आहे, खाली. तर खाली याचं नाव काय घेतलं होतं आपण, t. तर t या पद्धतीने येणार, आणि याच्या जागी काय येणार, dt. याच्या जागी काय ना, dt. तुम्हाला माहिती आहे इंटिग्रेशन 1/x, इंटिग्रेशन 1/x dx काय होते, log x. काय होतो, log x. तर सिमिलर याचंही काय होणार, I इक्वल्स टू काय होणार, I इक्वल्स टू याचं log t प्लस काय
सी. ओके, तर लॉग टी मीन्स काय आहे, रिप्लेस करायचं. टी कोण होता, लॉग एक्स प्लस काय सी. हा काय झाला आपला आन्सर याचा. ठीक आहे, बघून घ्या. सर्व टाईप्सचे तुम्हाला प्रॉब्लेम दिला आहे. काय एकच माइंडमध्ये फिट ठेवायचं. सबस्टिट्यूशन मेथड आहे, तर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये खूप, आता आपण स्टार्टिंग सुरू आहे आपली सबस्टिट्यूशनची, तर काय पुटअप कर, तर आपल्याला तिथेच डेरिव्हेटिव्ह भेटतं आणि आपल्याला समजते की हे पुट केल्याने मला डेरिव्हेटिव्ह भेटत आहे, म्हणजे रेड्यूस होऊन जातो ती टर्म. नेक्स्ट प्रॉब्लेम. या प्रॉब्लेममध्ये बघा आता काय ट्विस्ट आहे बघणार आहोत आपण. बघा हा प्रॉब्लेम कशा पद्धतीचा होणार. तर बघा आधी मी काय करते, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन 1/3x प्लस 5u एक्स टू द पॉवर मायनस एन आहे, याला कुठे घेतो खाली, म्हणजे मायनसचं का होणार, डिनॉमिनेटरमध्ये प्लस होणार, म्हणजे का होईल एक्स टू द पॉवर एन होणार. बरोबर आहे, dx. असं कधी राहिलं तर या पद्धतीनं करायचं. आय इक्वल्स टू क्रॉसिंग केलं तर का होणार 3, याचा पॉवर किती आहे रे 1 आहे, दोघे एक्स आहे, तर काय होणार एक्स टू द पॉवर एन प्लस 1. काय होणार एक्स टू द पॉवर एन प्लस 1. बघा मल्टिफिकेशन होतो याचं, एक्स आणि एक्स टू द पॉवर एन, याचा पॉवर काय आहे 1. पॉवरचं काय होतं ॲडिशन, म्हणजे 1 प्लस एन किंवा एन प्लस 1 प्लस 5u. ओके, डिवायडेड बाय काय एक्स टू द पॉवर एन dx. हा कुठे जाणार वर शिफ्ट होणार. एक्स टू द पॉवर एन डिवायडेड बाय 3x टू द पॉवर एन प्लस 1 प्लस काय 5u dx. ओके, या पद्धतीने आला. तर आता बघा मी काय पुटअप करणार की ज्याच्याने मला डेरिव्हेटिव्ह भेटणार. ओके, जर मी एक्स टू द पॉवर एन प्लस 1, तर याच्यासाठी काय पाहिजे प्रॅक्टिस. आता मला कसं कळते मॅडम तुम्ही काही केलं असेल, रट्टा मारला, रट्ट्याचं नाही, प्रॅक्टिस खूप आहे. प्रॅक्टिस केल्याने तुम्हाला समजते की अरे मी जर हे ठेवल्याने मला काय भेटू शकते, डेरिव्हेटिव्ह भेटू शकते. पुट एक्स टू द पॉवर एन प्लस 1 इक्वल्स टू काय पुट करते मी टी पुट करते. तर काय होणार डिफरेन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. हां, एक्स टू द पॉवर नंबर आहे, हा काय झाला एक प्रकार नंबर. तर आपल्या डेरिव्हेटिव्हचं नाव काय आहे, फॉर्म्युला समोर येतो एक, म्हणजे असं एक्स टू द पॉवर एनचा डेरिव्हेटिव्ह काय होतो एन एक्स टू द पॉवर एन मायनस 1. तसंच एक्स टू द पॉवर एन प्लस 1 म्हणजे हा नंबर झाला आणि मायनस 1 dt बाय dx. तर काय ना एन प्लस 1 एक्स टू द पॉवर कॅन्सल एन dxला इकडे आणते मी मल्टिफिकेशनमध्ये dt. बघा आता मला बघा एक्स टू द पॉवर एन आहे, तर मी काय करते ही टर्म कशात आहे इंटू आहे, इकडे आणते तर डिवाइडमध्ये, म्हणजे एक्स टू द पॉवर एन dx इक्वल्स टू, कारण एक्स टू द पॉवर एन मला दिसत आहे, ही टर्म दिसत आहे का नाही, मग ही अनावश्यक टर्म आहे म्हणून मी इकडे आणते, म्हणजे कोणत्या दुसऱ्या साईडला राईट साईडला घेऊन येते. इंटूत आहे तर डिवाइडमध्ये येणार, म्हणजे 1/n प्लस 1 dt. त्याला क्वेश्चनकडे जाणार मी. आय इक्वल्स टू इंटिग्रेशन, हे बघा दिसत आहे तुम्हाला, त्याच्या जागी मी कोणाला लिहिणार या टर्मला लिहिणार. तर बघा आता कसं राईट कसं करेल 1 बाय का बरं, कारण ही टर्म कुठे आहे खाली आहे. 3 ॲज इट इज एक्स टू द पॉवर एन प्लस 1च्या जागी काय लिहिलं आपण टी प्लस काय 5u इथपर्यंत झालं, आणि याच्या जागी ह्या ही टर्म येणार काय 1/n प्लस 1 dt. हां, नंबर आहे एन, तर ही काय आहे कॉन्स्टंट टर्म आहे, याला काय करते मी बाहेर काढते इंटिग्रेशनच्या. तर 1/n प्लस 1 कुठे येणार बाहेर, तर इंटिग्रेशनमध्ये काय राहील 1/3t प्लस 5u dt. ओके, इंटिग्रेशन करेल आता n प्लस 1. बघा आता यामध्ये 1 बाय याला मी काय कन्सिडर करते एक्स,
जसं आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला इंटिग्रेशन 1/x काय होतो लॉग एक्स होतो, बरोबर आहे. लॉग एक्स होतो. मी याच्या आधी पण म्हटलं होतं तुम्हाला हा पॅटर्न इंटिग्रेशन 1/ax प्लस बी असं जरी असेल तरी काय होणार लॉग ax प्लस बी आणि एक्सचा जो कोइफिशियंट राहतो तो कुठे येतो डिनॉमिनेटरमध्ये. या पद्धतीने इंटिग्रेशन होणार. ठीक आहे. टीचा पॉवर 1 आहे ना, तर तेव्हा आपण हा फॉर्म्युला अप्लाय करू शकतो. तर काय होणार लॉग 3t प्लस 5 एकपेक्षा जास्त डिग्री असेल तो अप्लिकेबल होणार नाही. डिवायडेड बाय टीचा कोइफिशियंट काय आहे 3 आणि प्लस काय c. तर 1/n प्लस 1 लॉग 3 टीला रिप्लेस करून टी कोण आहे टीला रिप्लेस करायचं. टी कोण आहे x टू द पॉवर n प्लस 1 प्लस 5u डिवायडेड बाय 3 प्लस काय c. हा आपला काय झाला प्रॉब्लेम झाला. ठीक आहे. नेक्स्ट याच्यामध्ये मी काही प्रॉब्लेम घेऊन येणार तुम्हाला, तर ते तुम्ही आणि हे प्रॉब्लेम तुम्ही चांगल्याने सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. वारंवार सॉल्व करत चला, तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल. आणि प्रॅक्टिसशिवाय काहीच होत नाही. एकदा बघितला व्हिडिओ की झालं असं नाही आलं पाहिजे. ठीक आहे.